भोंदू अशोक खरातला नाशिक कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। यावेळी झालेल्या सुनावणीमध्ये पोलिसांनी खरातवर नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केलाय आणि त्यामुळे आता या प्रकरणातलं गांभीर्य वाढलंय। दरम्यान कोर्ट परिसरामध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांनी भोंदू खरातच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न पण केला। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढचा अनर्थ टळला। अशोक भोंदू खरातला कोर्टानं 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली होती आणि ही कोठडी आज संपलेली आहे। त्यामुळे पोलिसांनी आज त्याला पुन्हा नाशिक कोर्टात हजर केलं। त्यामध्ये त्यांनी पुन्हा त्याच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली, पण बचाव पक्षानं त्याला विरोध केला। अखेर कोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। अशोक खरात 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडीमध्येच राहणार आहे। यावेळी झालेल्या सुनावणीमध्ये सरकारी पक्षानं भोंदू खरातवर 1-2 नव्हे तर तब्बल 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला। तर आपण यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विकृत खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आणि विशेष करून ज्यावेळेस सरकारी वकिलांनी पोलीस कस्टडीची मुदत पुन्हा 7 दिवस वाढवून द्यावी असं कोर्टापुढे आर्ग्युमेंट केलं, त्या आर्ग्युमेंटला आरोपीच्या वकिलांनी उत्तर दिलं आणि त्यांनी त्याला हरकत घेतली। त्यांचं म्हणणं असं होतं की कोर्टाने अगोदरच तपासाकरता पोलिसांना 7 दिवसाची मुदत दिलेली आहे आणि मागच्या ज्या रिमांडमध्ये जी कारणं त्यांनी दिली होती तीच कारणं त्यांनी ह्या रिमांडमध्ये देखील दिलेली आहे। त्यामुळं आता त्यांना पुढे रिमांड वाढवून देऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं। त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांपर्यंत ते गेलेलं आहे आणि अनेक गोष्टी तर आता SITच्या तपासातच उघड होत आहेत, ज्या चॅनलच्या माध्यमातून पण बाहेर आलेल्या आहेत। पण आणि काही जी काही लोक आहेत, जी त्याची पार्टनर होती, जी एजंट होती किंवा त्याला मदत करणारी होती, ती बडी नावं किंवा अनेक लोकांचे जे आहेत त्यांचे कुणाचेही स्टेटमेंट रेकॉर्ड झाले नाहीत, कुणालाही नोटिसा दिल्या नाही आहेत। त्यामुळे आज त्यांना त्या नोटिसा काढा, ही जी काही टोळी आहे त्या सगळ्यांना जे काय आहे त्या नोटिसा काढून त्यांचं जर त्याच्यामध्ये काही दोष असेल तर मकोका अंतर्गत कारवाई करा आणि सगळ्यांना आत घाला, ही मागणी करायला मी तिथं आली आहे। त्याने जवळजवळ 500 महिलांवर त्याने लैंगिक शोषण केलंय। व्हिडिओ आलेले ते फक्त कमी आहे। आम्ही स्वतः मिरगावला जाऊन बघितलं त्याने ज्या पद्धतीने केलंय आणि संविधानिक पदावर जे जे अधिकारी आहे, जे जे पुढारी आहे त्या सगळ्यांना आरोपी केलं पाहिजे। याच्यामध्ये परत असा आरोपी आता बुवा बाबा मोठा झाला नाही पाहिजे। यांनी ब्रँडिंग केलं, त्याचं ब्रँडिंग, आणि ज्याच्यामुळे ब्रँडिंग झालं त्या सगळ्या सामान्य जनता घाबरते। तिथं गावातले लोक बोलायला तयार नाही, ते म्हणतात तो सुटून येईल आणि परत आम्हाला त्रास देईल। एवढा माणूस आहे। शेतकऱ्यांचे रस्ते बंद केले।